Welcome students. In previous lecture we studied calculation of sacrifice ratio. Next content we studied here meaning of goodwill. Goodwill is a very important term regarding to reconstitution under admission, retirement and death. गुडविल म्हणजे नावलौकिक एखाद्या पार्टनरशिप फर्मचा त्या ठिकाणी जो नावलौकिक आहे, कुठल्याही व्यवसाय संस्थेचा जो नावलौकिक आहे त्याला आपण गुडविल म्हणून ओळखतो. तर या ठिकाणी गुडविल म्हणजे काय हे आपण या ठिकाणी अभ्यासणार आहोत. गुडविल मीन्स रेप्युटेशन ऑफ बिझनेस कन्सर्न. बिझनेस कन्सर्नचं जे रेप्युटेशन आहे त्यालाच गुडविल म्हणून ओळखलं जातं. यामध्ये गुडविलच्या ज्या मेथड्स आहेत त्या देखील आपल्या या ठिकाणी अभ्यासायच्या आहेत. तत्पूर्वी गुडविल म्हणजे काय हे आपण अभ्यासतो आहोत की यामध्ये गुडविल इज द बेनिफिट. गुडविल एक प्रकारचा बेनिफिट आहे. नेम एक प्रकारचं नाव आहे. फेम एक प्रकारची कीर्ती, एखाद्या बिझनेसची जी कीर्ती असते, जी ख्याती असते. रेप्युटेशन नावलौकिक. इमेज एक प्रकारची इमेज ही त्या ठिकाणी बिझनेसची मार्केटमध्ये क्रिएट झालेली असते, त्याला इमेज म्हणूयात. इमेज ऑफ अ बिझनेस. इट मीन्स गुडविल इज अ गुड नेम, गुडविल इज अ फेम, goodwill is a reputation and benefit or image of the business. बिझनेसचं नाव, बिझनेसची ख्याती, बिझनेसची कीर्ती, त्याचबरोबर बिझनेसची असलेली एक इमेज, यालाच गुडविल म्हणून लक्षात घ्यायचं की गुडविल इज अ रेप्युटेशन ऑफ बिझनेस कन्सर्न. बिझनेसचं जे नाव लौकिक आहे त्याला गुडविल म्हणून लक्षात घ्यायचे. विच अल्टिमेटली हेल्प्स, आणि या गुडविलचा फायदा काय होतो की विच अल्टिमेटली हेल्प्स टू बिझनेस टू अर्न मोर प्रॉफिट. आणि या गुडविलचा जो बेनिफिट आहे तो या बिझनेसला त्या ठिकाणी मिळत असतो की इट विच अल्टिमेटली हेल्प्स टू बिझनेस टू अर्न मोर प्रॉफिट. बिझनेसला जास्तीचा नफा मिळवण्याकरिता या प्रकारचं गुडविल हे बिझनेसला काय करतं, सपोर्ट करतं. इट इज ऑल्सो बिकॉज ऑफ हॉनेस्टी. त्या ठिकाणी बिझनेसची जी हॉनेस्टी आहे, बिझनेसचा जो प्रामाणिकपणा आहे, पार्टनरशिप फर्मची जी हॉनेस्टी आहे, इट इज ऑल्सो बिकॉज ऑफ हॉनेस्टी. बिझनेसचा जो प्रामाणिकपणा आहे, बिझनेस इथिक्स, बिझनेसची जी नीती आहे, कुठल्या स्ट्रक्चरने बिझनेस त्या ठिकाणी कॅरी ऑन केला जातो आहे त्यालाच आपण बिझनेस इथिक्स म्हणूयात, किंवा बिझनेसचं असलेलं जे नीतिशास्त्र आहे त्याला आपण बिझनेस इथिक्स म्हणूयात. अँड हार्ड वर्क, आणि कठोर प्रयत्न, हार्ड वर्क डन बाय ऑल पार्टनर्स. आणि पार्टनरशिप फर्ममध्ये जे पार्टनर्स त्या ठिकाणी हार्ड वर्क करतात या सर्वांच्या अनुषंगाने हे गुडविल काय होत असतं, बिल्टअप होत असतं, त्या ठिकाणी वृद्धिंगत होत असतं. म्हणूनसाठी गुडविल इज द बेनिफिट, नेम, फेम, रेप्युटेशन, इमेज ऑफ अ बिझनेस. याला आपण गुडविल म्हणून लक्षात घेतलं आहे. अँड विच अल्टिमेटली हेल्प्स टू बिझनेस टू अर्न मोर प्रॉफिट. आणि या प्रकारे अनफॉर्च्युनेटली अल्टिमेटली गुडविल सपोर्ट टू दी बिझनेस टू अर्न मोर प्रॉफिट. बिझनेसने जास्तीत जास्त नफा मिळवावा याकरिता गुडविल त्या ठिकाणी सपोर्ट करत असतं. इट इज ऑल्सो, आणि कशामुळे, इट इज ऑल्सो बिकॉज ऑफ हॉनेस्टी ऑफ बिझनेस इथिक्स अँड हार्ड वर्क डन बाय ऑल दी पार्टनर्स. आणि हे कशातनं गुडविल कशामुळे बिल्टअप होतं की हॉनेस्टी ऑफ बिझनेस, त्यासोबतच बिझनेस इथिक्स अँड हार्ड वर्क डन बाय ऑल पार्टनर्स. सर्व पार्टनर्सकडनं हार्ड वर्क करून या प्रकारचं गुडविल काय होत असतं, बिल्टअप केलं जात असतं बाय ऑल पार्टनर्स. इन दी पास्ट इयर्स, पास्ट इयर्स म्हणजे मागील कालावधीमध्ये, भूतकाळामध्ये. इन दी पास्ट इयर्स, इन प्रिव्हियस परफॉर्मन्स आपण त्याला म्हणूयात. इन पास्ट इयर्स, प्रिव्हियस परफॉर्मन्स जो असेल त्या अनुषंगाने हे गुडविल काय होत असतं, बिल्टअप होत असतं. गुडविल इज कॅल्क्युलेटेड ऑन द बेसिस ऑफ पास्ट परफॉर्मन्सेस. गुडविल इज कॅल्क्युलेट ऑन द बेसिस ऑफ पास्ट परफॉर्मन्स ऑफ पार्टनरशिप फर्म. पार्टनरशिप फर्मचा जो प्रिव्हियस परफॉर्मन्स आहे, पास्ट परफॉर्मन्स आहे, भूतकाळातील जी कामगिरी आहे त्यावरती कॅल्क्युलेट केलं जातं. आणि म्हणूनसाठी इट इज कॅल्क्युलेटेड ऑन द बेसिस ऑफ पास्ट परफॉर्मन्स. गुडविल ऑलवेज कॅल्क्युलेटेड ऑन द बेसिस ऑफ पास्ट परफॉर्मन्सेस ऑफ पार्टनरशिप. पार्टनरशिप फर्मचा जो भूतकाळातील परफॉर्मन्स आहे, कामगिरी आहे, त्यावरती हे गुडविल काय केलं जातं, कॅल्क्युलेट केलं जातं. तर या माध्यमातून तुम्हाला गुडविलचं मिनिंग समजलं आहे की गुडविल इज अ रेप्युटेशन ऑफ बिझनेस कन्सर्न, गुडविल इज अ रेप्युटेशन ऑफ पार्टनरशिप, गुडविल इज अ नेम, गुडविल इज अ फेम, गुडविल इज अ benefit, or goodwill is a
इमेज ऑफ अ बिझनेस. त्या ठिकाणी हा मिनिंग तुम्हाला समजला आहे. अँड गुडविल इज ऑल्सो कॅल्क्युलेट इन दी व्हॅल्यू ऑफ टर्म्स ऑफ मनी. पैशांमध्ये व्यक्त केलं जातं. गुडविल ऑलवेज कॅल्क्युलेट ऑन टर्म्स ऑफ मनी. पैशांमध्ये हे गुडविल काय केलं जात असतं, नेहमी व्यक्त केलं जात असतं. आणि त्यासोबतच गुडविलचा मिनिंग तुम्हाला समजला आहे. आणि त्या गुडविलच्या ज्या मेथड्स आहेत की आपल्याला 2 मेथड्स या ठिकाणी स्टडी करायच्या आहेत की ॲव्हरेज प्रॉफिट मेथड अँड सुपर प्रॉफिट मेथड. की यामध्ये आपण ॲव्हरेज प्रॉफिट मेथडने गुडविल कसं कॅल्क्युलेट करायचं किंवा ॲव्हरेज प्रॉफिट मेथड म्हणजे काय की आपण अभ्यासतो आहोत. अंडर ॲव्हरेज प्रॉफिट मेथड म्हणजे काय, अंडर दिस मेथड गुडविल इज कॅल्क्युलेटेड ऑन द ॲव्हरेज बेसिस ऑफ द पास्ट नंबर ऑफ इयर्स ऑफ प्रॉफिट. लास्ट नंबर ऑफ इयर्स ऑफ प्रॉफिट, ॲक्च्युली जो लास्ट नंबर इयर्स ऑफ प्रॉफिट काही प्रिव्हियस इयर्स जे आहेत, मागील काही वर्ष आहेत, जसं की 4-5 इयर्स 10 इयर्स, या बेसिसवरती या प्रकारचा ॲव्हरेज प्रॉफिट कॅल्क्युलेट केला जातो की ज्यालाच ॲव्हरेज प्रॉफिट मेथड म्हणून ओळखलं जातं. अंडर ॲव्हरेज प्रॉफिट मेथड गुडविल इज कॅल्क्युलेटेड ऑन द ॲव्हरेज बेसिस. सरासरी जे ॲव्हरेज आहे, ॲव्हरेज म्हणजे सरासरी, ॲव्हरेज बेसिस ऑफ दी पास्ट नंबर ऑफ इयर्स ऑफ प्रॉफिट. प्रिव्हियस इयर्स की जे प्रॉफिटचे असतात की ज्या आधारावरती या प्रकारचा ॲव्हरेज प्रॉफिट मेथडने या प्रकारचा ॲव्हरेज प्रॉफिट कॅल्क्युलेट केला जातो. इट इज ॲज्युम दॅट दी फर्म विल मेंटेन ॲव्हरेज प्रॉफिट फॉर नेक्स्ट सर्टेन इयर्स. आणि नेक्स्ट सर्टेन इयर्ससाठीचा जो काही प्रॉफिट असेल तो ॲव्हरेजली कॅल्क्युलेट करता यावा याकरिता प्रिव्हियस इयरचा जो ॲव्हरेज प्रॉफिट आहे तो ॲव्हरेज प्रॉफिट मेथडने या ठिकाणी कॅल्क्युलेट केला जातो. ऑल्सो अँड सो दी गुडविल इज कॅल्क्युलेटेड ऑन द बेसिस ऑफ सर्टेन नंबर ऑफ इयर्स. आणि गुडविल त्या ठिकाणी सर्टेन नंबर ऑफ इयर्स काही ठराविक वर्षांवरती या प्रकारचं गुडविल काय केलं जातं, कॅल्क्युलेट केलं जातं. सर्टेन नंबर ऑफ इयर्स परचेस ऑफ ॲव्हरेज प्रॉफिट. आणि सर्टेन नंबर ऑफ इयर्स ऑफ परचेस या माध्यमातून ॲव्हरेज प्रॉफिट या ठिकाणी कॅल्क्युलेट केला जातो. प्रिव्हियस इयर परफॉर्मन्सच्या अनुषंगाने इन फ्युचर त्या ठिकाणी प्रॉफिट काय असेल या प्रकारचं ॲव्हरेज त्या ठिकाणी कॅल्क्युलेट करण्याकरिता ॲव्हरेज प्रॉफिट मेथडने गुडविल काय केलं जातं, कॅल्क्युलेट केलं जातं. आता गुडविल कॅल्क्युलेट अंडर ॲव्हरेज प्रॉफिट मेथड थ्रू दी फॉलोइंग स्टेप्स. आता ॲव्हरेज प्रॉफिट मेथडने जर गुडविल कॅल्क्युलेट करायचं असेल तर फॉलोइंग स्टेप्स तुम्ही त्या ठिकाणी युटिलाइज करू शकता की ज्यामध्ये कॅल्क्युलेशन ऑफ टोटल प्रॉफिट. ॲव्हरेज प्रॉफिट मेथडने जर गुडविल कॅल्क्युलेट करायचं असेल तर त्या ठिकाणी टोटल प्रॉफिट जो असेल त्याचं कॅल्क्युलेशन सुरुवातीला केलं जातं की ज्याचं इक्वेशन मेन्शन केलं जातं की टोटल प्रॉफिट मायनस टोटल लॉसेस. प्रॉफिटमधनं लॉसेस जे असतील प्रिव्हियस परफॉर्मन्समधील, प्रिव्हियस काही इयर्स असतील, 5 इयर्स असतील, त्यामध्ये जर 4 इयर्सचा प्रॉफिट असेल, 1 इयरचा जर लॉस असेल तर 4 इयर प्रॉफिट मायनस 1 इयर्स लॉस या प्रकारचा टोटल तुम्हाला काय मिळतो, प्रॉफिट मिळतो याप्रमाणे. हे असेल ॲव्हरेज प्रॉफिट मेथडने गुडविल कॅल्क्युलेट करण्याचं पहिलं इक्वेशन. त्यानंतर सेकंड नंबर इक्वेशन असेल की कॅल्क्युलेशन ऑफ ॲव्हरेज प्रॉफिट. आता ॲव्हरेज प्रॉफिटचं यामध्ये काय मेन्शन केलं, टोटल प्रॉफिट डिवायडेड बाय नंबर ऑफ इयर्स. मग टोटल प्रॉफिट जो असेल तो आपल्याला या ठिकाणी या टोटल प्रॉफिटची फिगर जर मिळाली तर टोटल प्रॉफिटची फिगर आपण या ठिकाणी मेन्शन करू शकतो. आणि नंबर ऑफ इयर्स की त्या ठिकाणी हाऊ मेनी किंवा हाऊ मच त्या ठिकाणी इयर्स असतील तर ते आपण या ठिकाणी डिवायडेड त्या ठिकाणी करायचे आहेत. म्हणजे ॲव्हरेज प्रॉफिट कॅल्क्युलेट करताना तुम्हाला टोटल प्रॉफिट डिवायडेड बाय नंबर ऑफ इयर्स या प्रकारचं इक्वेशन यामध्ये यूज करायचं आहे. त्यानंतर थर्ड नंबर इक्वेशन आपल्याला यूज करायचं की कॅल्क्युलेशन ऑफ गुडविल. ॲक्च्युअली तुम्हाला कॅल्क्युलेट जर करायचं असेल गुडविल तर त्या संदर्भातलं इक्वेशन असेल की ॲव्हरेज प्रॉफिट मल्टिप्लाय नंबर ऑफ इयर्स परचेस. नंबर ऑफ इयर्स परचेस. मग या पद्धतीने गुडविलचं जर आपण कॅल्क्युलेशन करायचं असेल तर गुडविल इज इक्वल टू ॲव्हरेज प्रॉफिट मल्टिप्लाय नंबर ऑफ इयर्स परचेस या प्रकारचं इक्वेशन तुम्हाला वापरायचं आहे. म्हणजे 3 इक्वेशनच्या माध्यमातून तुम्ही या प्रकारे गुडविल ॲव्हरेज प्रॉफिट मेथडने कॅल्क्युलेट करू शकता. या व्हिडिओमध्ये तुम्हाला या ठिकाणी ॲव्हरेज मिनिंग ऑफ गुडविल त्या ठिकाणी समजलं आहे किंवा मेथड्स ऑफ गुडविल त्यापैकी ॲव्हरेज प्रॉफिट मेथड की ज्या माध्यमातून त्या ठिकाणी ॲव्हरेजली प्रॉफिट जो असणार आहे तो काय केला जातो, कॅल्क्युलेट कसा केला जातो ते आपण या ठिकाणी अभ्यासलेलं आहे की ज्यामध्ये 3 मेथडने गुडविल कसं कॅल्क्युलेट केलं जातं हे आपण या ठिकाणी अभ्यासलेलं आहे. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण या ठिकाणी ॲव्हरेज प्रॉफिट मेथडने गुडविल कसं कॅल्क्युलेट करायचं ते विथ एक्झाम्पल आपण या ठिकाणी स्टडी करणार आहोत. थँक्यू. ॲव्हरेज प्रॉफिट मेथड नंतर सेकंड नंबरची मेथड असणार आहे की ज्यामध्ये सुपर प्रॉफिट मेथड आपण अभ्यासतो की ज्यामध्ये सुपर प्रॉफिट मेथड रिगार्डिंग टू गुडविल. ॲक्च्युअली त्यामध्ये सुपर प्रॉफिट इज द प्रॉफिट विच इज अर्न ओव्हर अँड अबव द नॉर्मल प्रॉफिट. म्हणजे नॉर्मल प्रॉफिटपेक्षा ज्या वेळेला प्रॉफिट त्या ठिकाणी एक्सिस त्या ठिकाणी अर्न होतो मिळतो त्यावेळेला सुपर प्रॉफिट मेथडने गुडविल काय केलं जातं, कॅल्क्युलेट केलं जातं की सुपर प्रॉफिट इज द प्रॉफिट विच इज अर्न ओव्हर अँड दी नॉर्मल प्रॉफिट. नॉर्मल प्रॉफिटपेक्षा जर
प्रॉफिट जर त्या ठिकाणी एक्सिस मिळत असेल, जास्तीचं मिळत असेल तर सुपर प्रॉफिट मेथडने गुडविल कॅल्क्युलेट केलं जातं. इफ द फर्म अर्न्स एक्सिस, जर पार्टनरशिप फर्मने जर त्या ठिकाणी एक्सिस जर त्या ठिकाणी काय केलं असेल, इफ द एक्सिस ऑफ किंवा इफ द फर्म अर्न एक्सिस दॅन नॉर्मल प्रॉफिट, जर पार्टनरशिप फर्मकडनं जर त्या ठिकाणी एक्सिस प्रॉफिट त्या ठिकाणी अर्न केला जात असेल तर त्या ठिकाणी कशापेक्षा जास्त, दॅन नॉर्मल प्रॉफिट. दॅन म्हणजे नॉर्मल प्रॉफिटपेक्षा जर त्या ठिकाणी एक्सिस प्रॉफिट जर त्या ठिकाणी अर्न केला जात असेल तर त्या मेथडला किंवा त्या माध्यमातून जो प्रॉफिट कॅल्क्युलेट होतो त्याला काय म्हटलं जातं, सुपर प्रॉफिट. ठीक आहे. अशा पद्धतीने सुपर प्रॉफिट मेथड म्हणजे काय की अंडर सुपर प्रॉफिट मेथड सुपर प्रॉफिट कॅल्क्युलेट इन केस ऑफ अर्न एक्सिस प्रॉफिट दॅन नॉर्मल प्रॉफिट. नॉर्मल प्रॉफिटपेक्षा एक्सिस प्रॉफिट जर मिळत असेल तर त्या प्रॉफिटला सुपर प्रॉफिट म्हणून त्या ठिकाणी ओळखलं जातं. आणि त्या मेथडमध्ये सुपर प्रॉफिट मेथडमध्ये आपण त्या ठिकाणी कॅल्क्युलेट करतो आहोत, गुडविल कॅल्क्युलेट करतो आहोत की कॅल्क्युलेट गुडविल अंडर सुपर प्रॉफिट मेथड थ्रू दी फॉलोइंग स्टेप्स. खाली स्टेप्सने आपण त्या ठिकाणी गुडविल काय करायचे, सुपर प्रॉफिट मेथड अंडर कॅल्क्युलेट करायचं आहे. की कॅल्क्युलेशन ऑफ ॲव्हरेज प्रॉफिट, सुरुवातीला ॲव्हरेज प्रॉफिट तुम्हाला कॅल्क्युलेट करायचं आहे की ज्यामध्ये इक्वेशन आहे की टोटल प्रॉफिट डिवायडेड बाय नंबर ऑफ इयर्स. ठीक आहे. टोटल प्रॉफिट डिवायडेड बाय नंबर ऑफ इयर्स हे फर्स्ट नंबर इक्वेशन असेल कॅल्क्युलेशन ऑफ ॲव्हरेज प्रॉफिटच्या संदर्भातलं. सेकंड नंबर असणार आहे कॅल्क्युलेशन ऑफ नॉर्मल प्रॉफिट. कॅल्क्युलेशन ऑफ नॉर्मल प्रॉफिटचं इक्वेशन असणार आहे की कॅपिटल एम्प्लॉईड मल्टिप्लाय NRR. कॅपिटल एम्प्लॉईड म्हणजे काय त्याचा मिनिंग आपण या ठिकाणी अभ्यासणार आहोतच आहे. आणि NRR म्हणजेच काय, नॉर्मल रेट ऑफ रिटर्न. कॅपिटल एम्प्लॉईड मल्टिप्लाय NRR डिवायडेड बाय नंबर ऑफ इयर्स हे असेल कॅल्क्युलेशन ऑफ नॉर्मल प्रॉफिटचं इक्वेशन. ठीक आहे. नंतर कॅल्क्युलेशन ऑफ सुपर प्रॉफिट. कॅल्क्युलेशन ऑफ सुपर प्रॉफिटचं इक्वेशन असणार आहे की ॲव्हरेज प्रॉफिट मायनस नॉर्मल प्रॉफिट. ॲव्हरेज प्रॉफिटमधून नॉर्मल प्रॉफिट मायनस केला की सुपर प्रॉफिट त्या ठिकाणी मिळणार आहे. ठीक आहे. त्यानंतर कॅल्क्युलेशन ऑफ गुडविल. आता कॅल्क्युलेशन ऑफ गुडविल जे आहे की ज्यामध्ये तुम्हाला त्या ठिकाणी सुपर प्रॉफिट मल्टिप्लाय नंबर ऑफ इयर्स, सुपर प्रॉफिट मल्टिप्लाय नंबर ऑफ इयर्स परचेस या प्रकारचं इक्वेशन तुम्हाला या सुपर प्रॉफिट किंवा गुडविलच्या संदर्भामध्ये सुपर प्रॉफिट मेथड अंडर या ठिकाणी यूज करायचं आहे. तर अशा पद्धतीने डिफरंट टाईप्स ऑफ कॅल्क्युलेशन्स आपल्याला या सुपर प्रॉफिट मेथड अंडर कॅल्क्युलेट करायचे आहे की ज्या माध्यमातून व्हॅल्यू ऑफ गुडविल ही त्या माध्यमातून कॅल्क्युलेट करायची आहे. त्यानंतर आता आपण या ठिकाणी बघितलं की कॅल्क्युलेशन ऑफ नॉर्मल प्रॉफिट की ज्यामध्ये इक्वेशन काय दिलेलं होतं की कॅपिटल एम्प्लॉईड मल्टिप्लाय NRR. मग कॅपिटल एम्प्लॉईड म्हणजे काय किंवा NRR म्हणजे काय ते आपण अभ्यासतो आहोत की ज्यामध्ये कॅपिटल एम्प्लॉईड म्हणजे काय, इट इज दी अमाऊंट ऑफ कॅपिटल. कॅपिटल एम्प्लॉईड एक प्रकारची अमाऊंट आहे, एक प्रकारची रक्कम आहे कशाची, कॅपिटलची. इट इज दी अमाऊंट ऑफ कॅपिटल यूज बाय दी फर्म, की जी कॅपिटलची अमाऊंट फर्मने यूज केलेली आहे, पार्टनरशिप फर्मने जी अमाऊंट यूज केलेली आहे, कशाची अमाऊंट ऑफ कॅपिटल यूज बाय दी फर्म टू स्टार्ट अँड रन. बिझनेस स्टार्ट करण्याकरिता किंवा बिझनेस रन करण्याकरिता किंवा बिझनेस ॲक्टिव्हिटीज कॅरी ऑन करण्याकरिता या प्रकारचं कॅपिटल काय केलं जातं, यूज केलं जातं. इट इज द अमाऊंट ऑफ कॅपिटल यूज बाय द फर्म टू स्टार्ट अँड रन द बिझनेस ॲक्टिव्हिटीज. बिझनेस ॲक्टिव्हिटीज स्टार्ट किंवा बिझनेस रन करण्याकरिताच्या ज्या ॲक्टिव्हिटीज आहेत त्याकरिता जे वापरलं गेलेलं कॅपिटल आहे त्या कॅपिटलच कॅपिटल एम्प्लॉईड म्हणून या ठिकाणी लक्षात घ्यायचं आहे. इट इज मेड ऑफ फिक्स असेट्स. आणि हे कॅपिटल एम्प्लॉईड कशाच्या माध्यमातून त्या ठिकाणी तयार केलं जातं, बनवलं जातं की इट इज मेड थ्रू फिक्स असेट्स अदर दॅन गुडविल. गुडविल व्यतिरिक्त ज्या फिक्स असेट्स आहेत त्यांच्या माध्यमातून हे कॅपिटल एम्प्लॉईड त्या ठिकाणी क्रिएट केलं जातं. प्लस करंट असेट्स, फिक्स असेट्स प्लस करंट असेटच्या माध्यमातून हे कॅपिटल एम्प्लॉईड क्रिएट होतं मायनस करंट लायबिलिटीज. फिक्स असेट प्लस करंट असेट्स मायनस करंट लायबिलिटीज या माध्यमातून या प्रकारचा कॅपिटल एम्प्लॉईड आपण कॅल्क्युलेट करू शकता. की कॅपिटल एम्प्लॉईड म्हणजेच काय, कॅपिटल एम्प्लॉईड इज अ अमाऊंट ऑफ कॅपिटल. कॅपिटल एम्प्लॉईड इज अमाऊंट ऑफ कॅपिटल यूज बाय दी फर्म टू स्टार्ट अँड रन बिझनेस ॲक्टिव्हिटीज. बिझनेस स्टार्ट करणं किंवा बिझनेस ॲक्टिव्ह करणं किंवा बिझनेस रन करणं याकरिता जी अमाऊंट त्या ठिकाणी रिक्वायर असेल त्याकरिता या प्रकारची कॅपिटलची अमाऊंट त्या बिझनेस फर्मकरिता काय केलं ते युटिलाइज केलं जाते. आणि ही अमाऊंट कॅपिटल एम्प्लॉईड इज मेड ऑफ फिक्स असेट्स, करंट असेट्स मायनस करंट लायबिलिटीज या माध्यमातून क्रिएट केली जाते. तर कॅपिटल एम्प्लॉईड म्हणजे काय, कॅपिटल एम्प्लॉईड इज अ अमाऊंट ऑफ कॅपिटल यूज बाय दी फर्म फॉर टू स्टार्ट अँड रन बिझनेस ॲक्टिव्हिटीज. त्यानंतर नॉर्मल रेट ऑफ रिटर्न. हा जो NRR आपण इथे बघितला की नॉर्मल प्रॉफिट कॅल्क्युलेट करतानाचा की नॉर्मल रेट NRRचा फुल फॉर्म होतो नॉर्मल रेट ऑफ रिटर्न. आता नॉर्मल रेट ऑफ रिटर्न याचा अर्थ काय होतो, इट इज द प्रॉफिट एक्सपेक्टेड बाय इन्व्हेस्टर्स. जे इन्व्हेस्टर्स आहेत ते त्या ठिकाणी अपेक्षा ठेवतात की आपल्याला किती प्रॉफिट त्या ठिकाणी मिळणार आहे. इट इज द प्रॉफिट. NRR मीन्स इट इज अ प्रॉफिट एक्सपेक्टेड बाय इन्व्हेस्टर्स
ऑन कॅपिटल एम्प्लॉईड. कॅपिटल एम्प्लॉईड आफ्टर त्या ठिकाणी किती बेनिफिट त्या ठिकाणी मिळू शकेल, किती त्या ठिकाणी प्रॉफिट या ठिकाणी मिळेल, या प्रकारची अपेक्षा या येणाऱ्याच्या माध्यमातून पार्टनर्सकडनं केली जाते. त्यालाच म्हणायचं नॉर्मल रेट ऑफ रिटर्न. नॉर्मल रेट ऑफ रिटर्न इज अ एक्सपेक्टेड अमाऊंट ऑफ प्रॉफिट बाय इन्व्हेस्टर्स ऑन कॅपिटल एम्प्लॉईड. कॅपिटल एम्प्लॉईडवरती किती बेनिफिट, किती प्रॉफिट त्या ठिकाणी मिळू शकेल, या प्रकारचा जो रेट आहे त्या रेटलाच म्हणायचं आहे नॉर्मल रेट ऑफ रिटर्न. तर अशा पद्धतीने सुपर प्रॉफिट मेथड रिगार्डिंग ज्या प्रकारचे अकाउंटिंग इक्वेशन्स आहेत ते आपण या ठिकाणी लक्षात घेतली आहेत. नेक्स्ट व्हिडिओमध्ये कॅल्क्युलेशन ऑफ ॲव्हरेज प्रॉफिट रिगार्डिंग वन एक्झाम्पल आणि सुपर प्रॉफिट रिगार्डिंग वन एक्झाम्पल आपण अभ्यासणार आहोत.